आजच्या संदेशाकडे आपण वळू आणि आजचा जो संदेश आहे, बायबलमध्ये एक पुस्तक आहे, नवीन करारात एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव फिलेमॉन किंवा मराठीमध्ये फिलोमोना असे ते म्हणतात. आणि हा एकच अध्यायाचं पुस्तक आहे आणि इतकं सुंदर ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट आपण आज समजून घेणार आहोत. आणि या गोष्टीद्वारे एका व्यक्तीचं जीवन, एका गुलामाचं जीवन, एका गुलामापासून तर ख्रिस्ताच्या मुलापर्यंत, आणि जो आधी निरुपयोगी होता देवासाठी आणि तो कसा देवासाठी उपयोगी झाला, या सगळ्या गोष्टी आपण याच्या वचनाद्वारे आजच्या संदेशाकडे बोलणार आहोत. आजच्या संदेशामध्ये 3 किरदार आहेत. म्हणजे हे जे पुस्तक आहे, हा जो फोटो सुद्धा जो आहे, तर हा जो साखळीमध्ये जो तुमच्या समोर दिसत आहे, हा देवाचा सेवक पॉल आहे. हा जो त्याच्याकडे खाली जो बसलेला आहे, या ज्या व्यक्तीचं नाव आहे अनेसिम. आणि जो तिसरा व्यक्ती जो आहे, तो जो आहे त्याचं नाव आहे फिलमॉन. म्हणजे हे जे पुस्तक आहे ज्याच्या नावावर दिलेले आहे. म्हणून या 3 लोकांच्या जीवनापासून आपण एक सुंदर गोष्ट बघणार आहोत. म्हणून पहिला कोण आहे? पॉल, जो देवाचा सेवक. दुसरा जो आहे तो अनेसिम, तो कोण आहे? एक गुलाम आहे. तो कुणाचा गुलाम आहे? तर तो फिलमॉन, हा जो व्यक्ती होता, जो श्रीमंत व्यक्ती होता, त्याचा गुलाम आहे. आता ही घटना कशी आहे मी तुम्हाला सांगतो. तर हा अनेसिम जो होता, हा जो फिलेमॉन होता, हा श्रीमंत व्यक्ती, याचा काय होता? याचा तो सेवक किंवा याचा गुलाम होता. आता गुलाम म्हणजे जे तुमच्या डोक्यात एकदम येते गुलामी असं नव्हे. त्या काळात जे गुलाम होते त्यांच्यासाठी देवानेच आज्ञा दिल्या होत्या का त्यांची तुम्ही काळजी घ्या, त्यांना गुरेढोरे, त्यांच्या कुटुंबासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी द्या. इतकंच नव्हे तर त्यांचा लग्न सुद्धा तुम्हाला करून द्यावं लागेल. म्हणून सांगण्याचं तात्पर्य, गुलाम म्हणजे असं नाही जे आपण विचार करतो हा गुलाम आहे. गुलाम म्हणजे एक चांगला ठेवणारा सेवक. त्याला आपण ठेवलेलं आहे, त्याला आपण विकत घेतला आहे, पण त्याला गुलामासारखं वागवत नाही. ही देवाची काय होती? त्यांना नियम होते. आता हा अनेसिम जेव्हा फिलेमॉन हा जो त्याचा मालक होता, त्याच्या घरी जेव्हा होता, याने काय केली? एक त्याच्या मालकाच्या इथं खूप मोठी चोरी केली. त्याच्या मालकाच्या घरी खूप मोठी चोरी केली आणि चोरी करून तो पळाला. आता हा जो पळाला, हा कोलेशियन गावापासून तो रोमपर्यंत पळाला आणि रोमच्या तुरुंगात त्याला काय भेटला? पॉल, जो देवाचा सेवक आहे. आता पॉलाला जेव्हा तो भेटला आणि पौलाने काय सांगितलं? त्याला ख्रिस्ताविषयीची सुवार्ता सांगितली. पौलाने त्याला ख्रिस्ताविषयी सांगितलं. आणि हा जो ओनेसिम आहे, हा काय झाला? हा तारल्या गेला. याचं जीवन बदललं. आता पॉल काय म्हणतो? आता तू आपल्या मालकाजवळ परत जा. आधी तू गुलाम होता, त्याच्यासमोर तू चोर होता, पण आता तू नव्याने जन्मला आहेस, तुझं तारण झालं आहे. म्हणून माझ्याजवळ न राहता तू काय कर? आपल्या मालकाजवळ परत जा. पण परत जात असताना मी तुला पत्र लिहितो, मालकाला पत्र लिहितो, आणि हे पत्र घेऊन तुझ्या मालकाजवळ जा. हा काय आहे? आजच्या संदेशाचा संदर्भ तुमच्यासाठी काय महत्वाचा आहे? हा जो गुलाम आहे अनेसिम, या संदेशाच्या दरम्यान स्वतःला त्याच्याकडे बघणे, स्वतःला पारखणे, आणि हा कसा गुलामाचा पुत्र झाला, कसं त्याचं जीवन बदललं, हे तुम्हाला समजणं आवश्यक आहे. जसं या चित्राद्वारे मी तुम्हाला दाखवलं, हा फिलेमॉन जो आहे तो श्रीमंत व्यक्ती आहे. हा एक चित्र आहे तुम्हाला हे समजावं म्हणून. अनेसिम जो होता त्याचा गुलाम आहे आणि तो फिलेमॉनकडून त्याने काय केली? चोरी केली आणि पळाला आणि पौलाला भेटला. आणि पौल याने त्याला सुवार्ता सांगितली, हा देवाचा सेवक. आणि त्या दोघांना एकत्र जोडण्यासाठी हा काय करत आहे? पत्र लिहित आहे. आणि हे पत्र आपण वाचू आणि त्याच्याद्वारे देवाचे जे वचन आहे ते समजण्याचा प्रयत्न करू. म्हणून आजच्या संदेशाद्वारे हा जो अनेसिम जो गुलाम आहे, त्याला तुम्ही स्वतः बघणे का हा मी आहे, आणि हा कसा माझ्यातून हा बदल होईल, आणि हे जीवन आपण याचं बघू. तर पहिलं वचन म्हणजे 1:8, फिलेमॉन 1:8 म्हणतो तुमच्या स्क्रीनवर तुमच्या करिता. म्हणून तुम्हाला संदर्भ कळला. आता फिलेमॉन काय म्हणतो? तू आता जुना राहिला नाही, तू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकलीस, तू तारल्या गेला, तू आता माझ्याजवळ नाही, तर ज्याच्यापाशी तू गुन्हा केला त्याच्यापाशी तू परत जा. पण जात असताना मी तुला पत्र लिहितो, हे पत्र तू घेऊन जा आणि त्याला दे. आणि ते पत्र आपण वाचत आहोत.
म्हणून तुम्हाला पहिले मी संदर्भ सांगितला, कारण संदर्भ कुठल्याही बायबलच्या वचनाचं समजणं खूप आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे आता देवाचे वचन तुम्हाला कळतात. आणि आता फिलेमॉन म्हणजे काय करता, शिफारिस. तू माझ्याजवळ आला, तू तारल्या गेला, तू ख्रिस्ताला स्वीकारलं, तू जुना गुलाम राहिला नाही, तू जुना चोर राहिला नाही, तू जुना पापी राहिला नाही. आता मी तुझ्या मालकाला पत्र लिहित आहे, तुझी शिफारस आणि तुझा जो बदल झाला मी तुला लिहित आहे. आणि तू आता हे पत्र घेऊन तुझ्या मालकाजवळ जा आणि जे ते पत्र तू तुझा मालक वाचेल तो तुला स्वीकारेल. कारण मालकासाठी काय आहे, मालकासाठी एक चोर आहे, जो गुलाम ज्याच्यावर मी दया दाखवली तो माझ्याच घरून चोरी करून निघून गेला. पण तारणामुळे जो बदल त्याच्यात घडला, पॉल म्हणतो हे पत्र त्याच्यापाशी तू पाठव, आता तुला तो स्वीकारेल. आणि त्या पत्रात काय लिहित आहे आपण बघू. तर पॉल लिहित आहे काय, फिलोमॉनला लिहित आहे, त्याच्या मालकाला अनेसिम करिता, जो गुलाम होता पहिले, या करिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याची जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतिस्तव पॉल म्हणतो की मी विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पॉल आणि आता ख्रिस्तासाठी येशूसाठी बंदिवान. आणि पुढे 10वं वचन, मी बंधनात असताना ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे लेकरू अनेसिम याच्याविषयी तुला विनंती करतो. आता सगळ्यात मोठं काय, पहिला मुद्दा हा काय म्हणतो, आध्यात्मिक जन्म. म्हणून पहिला हा जो अनेसिम होता हा काय होता, नैसर्गिक व्यक्ती, हा पापाकडे वळणारा, चोरी करणारा, लबाडी करणारा, पापाकडे पळणारा, हा काय होता, गुलाम होता. आणि आता काय, हा काय म्हणतो, का स्वीकार, सगळ्यात मोठी गोष्ट, हा आध्यात्मिकरित्या जन्मलेला आहे. जे तुम्हाला मी सदैव सांगत असतो, कारण मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्यामध्ये आजच्या संदेशाद्वारे तुम्हाला हा स्वतःमध्ये अनेसिम बघणे आवश्यक आहे. कारण जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला समजेल ही स्टोरी. आणि तो अनेसिम जेव्हा तुम्ही ओळखाल का तो मीच आहे, आणि तुम्हाला समजेल का ख्रिस्त कसा जीवन बदलू शकतो. म्हणून तुमचं लक्ष कुठल्या या किरदाराकडे, का याचं जीवन कसं देवाने बदललं. म्हणून हा काय पहिले काय होता, शारीरिक, हा असाच देवाकडे त्याच्या मालकाकडे पाठवला असता तर त्याने कबूल केलं नसतं. हा काय म्हणतो, हा आध्यात्मिकरित्या जन्मला आहे. का, कारण त्याने ख्रिस्ताची सुवार्ता स्वीकारली. आता हा स्वाभाविक नाही, कारण स्वाभाविक जो मनुष्य काय असतो तो पापाचा गुलाम असतो, तो शैतान त्याचा मास्टर असतो. त्याचा खरा आध्यात्मिक मास्टर जन्मता आपल्या प्रत्येक व्यक्तीचा, जरी तुम्हाला समजत नसेल पण हे देवाच्या वचनाद्वारे समजून घ्या. स्लेव म्हणजे काय असतं, गुलाम. आपण जन्मताच पापाचे गुलाम असतो, आपण जन्मात शैतानाचे गुलाम असतो. तुम्ही म्हणाल का नाही मी गुलाम नाही, तुम्हाला मी पटवून सांगतो. तुम्ही जेव्हा चोरी करता, तुम्ही जेव्हा लबाडी करता, ज्या गोष्टी तुम्हाला वाईट वाटत नाही, ज्या गोष्टीविषयी तुम्ही असं म्हणता हे तर साहजिकच आहे, हे तर स्वाभाविकच आहे, आणि ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता हे याच्यामुळे तुम्ही नाही करत का तुमची इच्छा असते, ही पहिली गोष्ट. पण आपण त्या शैतानाचे ऑलरेडी गुलाम आहो, कारण स्वाभाविक मनुष्य देवाजवळ जात नाही, तो देवाच्या विरोधात देवाचा शत्रू असतो. हा जो अनेसिम होता हा पहिले काय होता, स्वाभाविक, म्हणून त्याने चोरी केली. पण त्याने ख्रिस्ताला स्वीकारलं, आता हा आध्यात्मिक झाला. म्हणून हे खूप महत्वाचं. एक दिवस एक सुंदर गोष्ट घडली. एका व्यक्तीला मी सुवार्ता सांगत होतो, पण त्याच्या आधी तो पापी किंवा त्याला तो देवासोबत दोषी असणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून मी त्याला विचारलं, का तू खोटं बोलत नाही, तू लबाडी करत नाही, तू चोरी करत नाही, तू व्यभिचार करत नाही, कधी तू केलं नाही. तो म्हणतो हे तर स्वाभाविक आहे. म्हटलं तेच मी तुला सांगत आहे का स्वाभाविक आहे, तू स्वाभाविक आहेस. स्वाभाविक मनुष्य स्वर्गात जात नाही, तू देवा विरुद्ध आहे. आपण जन्मताच पापाचे गुलाम आहोत, शैतान आपला मास्टर आहे. आणि हे गुलामी जर तुम्हाला तोडायची असेल, म्हणजे तुम्ही स्वतःहून ती गुलामी तोडू शकत नाही. तुम्ही काही वेळ प्रयत्न करू शकता. म्हणजे जसं मी तुम्हाला सदैव उदाहरण देतो की एखादा जर दारू पिणारा किंवा एखादा व्यभिचार करणारा किंवा एखादा चोर असलेला, जोपर्यंत त्याला संधी नाही तोपर्यंत तो चांगलाच राहील. पण जशी त्याला संधी भेटली, कारण त्याचा स्वभावच चोरी करणं आहे, कारण त्याचा स्वभावच लबाडी करणं आहे, कारण त्याचा स्वभावच व्यभिचार करणं आहे, जशी संधी भेटली तोपर्यंतच तो स्वतःला सांभाळू शकतो.
तुम्ही प्रत्येक व्यक्ती, मी स्वतः पापाचा गुलाम होतो. माझ्या जीवनातले पाप जे मी स्वतः काउंट करायचो, आज 1 आठवडा झाला ही गोष्ट मी केली नाही, 15 दिवस झाली ही गोष्ट केली नाही. शैतान म्हणतो ठीक आहे, किती झाले? 1 महिना. आणि जसा तुम्हाला मोह पडेल, का? कारण तुम्ही पापाचे गुलाम आहात, तुम्ही सरळ त्या पापात घुसाल. ते पाप पूर्ण झाल्यावर मग तुम्ही स्वतः अजून म्हणाल अजून आता मी नाही करणार. का? कारण तुम्ही पापाचे गुलाम आहात, तुम्ही त्याच्यावर विजय मिळू शकत नाही. म्हणून पॉल काय म्हणतो, जो गुलाम तुझ्या घरी होता, ज्याने चोरी केली, आता तो राहिला नाही, तो आध्यात्मिक झाला. कारण तुम्ही तारणामुळे काय होता, आता तुम्ही त्या पापाचे गुलाम राहत नाही. ख्रिस्त त्या सगळ्या साखळ्या तोडतो. आता तुमच्यापाशी चॉईस असते. दोघांमधला फरक समजला. जो स्वाभाविक आहे त्याच्यापाशी चॉईस नाही. चॉईस म्हणजे काय, मला काय पाहिजे दोघातलं एक, तो त्याच्याचकडे वळतो जो स्वाभाविक आहे. पण जो तारलेला आहे त्याच्यापाशी चॉईस असते का मी हे करू का नाही करू. त्याला त्याच्याकडे ओढणं नाही, कारण त्या साखळ्या मोडल्या आहेत तारणामुळे. म्हणून कधीही जो व्यक्ती तारलेला नाही त्याच्यापासून तुम्ही चांगल्याची अपेक्षा करू शकत नाही. कारण जसा त्याला मोह येईल तसाच तो पकडला जाईल. समजलं? म्हणून सगळ्यात शेवटी आणखी एक गोष्ट समजा, जो स्वाभाविक आहे तो पापाकडे पडतो, जो आध्यात्मिक आहे तो पापापासून पडतो. या दोघांमधून फरक समजून घ्या. पण त्या साखळ्या तुम्ही स्वतः सोडू शकत नाही. म्हणून इथं हा काय म्हणतो, पॉल काय म्हणतो ओनेसिम विषयी, का माझा आध्यात्मिक, ज्याला आध्यात्मिक जन्म दिला आणि हा खरा जन्म होतो. मी जसं माझं तुम्हाला स्वतः सांगितलं आहे की माझ्या जीवनातले पाप मी 38 वर्ष फाईट केली. माझ्या मित्रांनी ज्या सगळ्या गोष्टीने जे मला तुम्ही आणि प्रत्येकापाशी काही ना काही दिलेलं आहे. प्रत्येकापाशी पापाचं खेळणं आहे. प्रत्येक जण त्याच्या संग खेळतो. काही लोक त्यांना त्याच्यात मजा येते. आता त्यांचं जीवनच ते झालं, त्याच्यात आनंद येतो. त्यांना त्याच्यापासून सुटणं फार कठीण जातं. पण असे ज्यांना पाहिजे की नाही मला याच्यातून निघायचं आहे, असा जेव्हा व्यक्ती जेव्हा टर्न होतो देवापाशी, तेव्हा त्याच्या साकड्या तोडल्या जातात. ख्रिस्त त्या पापापासून जे तुम्हाला बांधलेलं आहे ते त्याच्या पवित्र रक्ताने तोडतो, मोडतो. तुम्ही मुक्त होता. आता चॉईस असते. आधी तुम्ही गुलाम आहात. गुलामाला कधीच चॉईस नसते, त्याला ते करणंच आहे. या गोष्टी समजून घ्या. म्हणून स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करू नका, त्याने होणार नाही. कारण तुमच्या साखळ्या ज्या आहेत त्या पॅक आहेत. म्हणून व्यक्ती सुटत नाही. शैतान जाऊ देत नाही. तू बांधलेला आहे म्हणते. म्हणून देवाने आपला पुत्र दिला त्या साखळ्या मोडण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता, ज्याने तुमच्यासाठी मरण सोसले, त्याच्यामुळे काय करतो, तुम्हाला तो फ्री करतो. एका पिंजऱ्यातला पक्षी कसा सोडता? माझ्या घरी खाली एक मिठ्ठू ठेवला आहे खूप वर्षापासून. तो पिंजऱ्यात तच्च्या तसाच आहे. समजलं? तो स्वतःहून कधीच बाहेर जाऊ शकत नाही. तो कधीच पिंजरा ओढू शकत नाही. तो कधीच असा की नाही कुणी बघत नाही का मी उडतो, ही गोष्ट करू शकत नाही. हे जर तुम्हाला पटत असेल तसे तुम्ही सुद्धा कधीच बाहेर येऊ शकत नाही. तुम्ही स्वतःला फसवाल पण तसं होणार नाही. एखाद्या बाहेरील व्यक्तीने येऊन ते पिंजऱ्याचं दार उघडणं आणि त्याला मुक्त करणं हे खूप आवश्यक आहे. बरोबर? तसंच ख्रिस्ताने तुमच्यासाठी केलं. देवाने त्याचा पुत्र पवित्र यासाठी पाठवला का तुम्हाला या गुलामीच्या बंधनातून मुक्त करणे. तुम्ही स्वतः करू शकत ना. म्हणून पॉल काय लिहितो का हा आध्यात्मिकरित्या जन्म झाला. दुसरा काय म्हणतो, तो माझा लेकरू झाला. विचार करा, जन्मता तुम्ही काय आहात, पापाच्या गुलामामुळे देवाचे शत्रू. आता पॉल काय म्हणतो, हा माझा मुलगा झाला. विचार करा की रिलेशनमध्ये काय डिफरन्स झाला. गुलामीपासून देवाचे मुलं होणे. म्हणून देवाचे वचन काय सांगतं, जितक्यांनी माझा स्वीकार केला तितक्यांना मी देवाचे मुलं होण्याचा अधिकार दिला. म्हणजे विचार करा, रिलेशनचं स्टेटस गुलामापासून, पापापासून देवाचे मुलं होणे, किती मोठा हा अधिकार, म्हणजे किती महान ही गोष्ट आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही इतकी सुंदर गोष्ट आहे का ज्याच्यासाठी म्हणजे मनुष्य कधी स्वतःला वाचू शकत नाही. आणि म्हणून शत्रूपासून देवाचे मुलं होणे. म्हणून पॉल काय म्हणतो या वचनामध्ये, आपण काय वाचलं, 10व्या,
तो माझा लेकरू ओनेसिम, याच्याविषयी तुला मी विनंती करतो. तो आता स्वाभाविक राहिला नाही, तो आता आध्यात्मिक झाला, तो आता माझा मुलगा झाला. आणि तो म्हणतो की याच्यापाशी सगळ्या पापाचे सगळ्या साखळ्या तुटल्या, तू याला स्वीकार. आणि म्हणून पुढे तो 11वं वचन, तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, पण आता तुला व मला दोघांनाही उपयोगी आहे. याचा अर्थ समजून घ्या. तुम्हा प्रत्येकाची इच्छा आहे, या जगातल्या प्रत्येकाची इच्छा आहे का देवाची सेवा करावी, देव माझ्यापासून आनंदित झाला पाहिजे, देवाने मला चांगलं वागवलं पाहिजे, मला सांभाळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुमच्या इच्छा आहेत. पण देवाचं वचन काय सांगतं, जोपर्यंत तुम्ही तारल्या जात नाही तुम्ही देवासाठी निरुपयोगी आहात. आज चर्चेसमध्ये इतके सारे लोक आहेत, बसलेले आहेत, आत्मिक होण्याचा, ख्रिस्ती होण्याचा, आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या पापाच्या साखळ्या तुटल्याच नाही, म्हणून ते देवासाठी निरुपयोगी आहे. पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिकरित्या तारल्या जाता, पॉल काय म्हणतो, तो तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी सुद्धा आता उपयोगी आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही देवासाठी काय, तुम्ही त्याच्यासाठी उपयोगी असू शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात द्या. काय बदल, नातं बदलतं, आत्मिक स्वभाव बदलतं, पापाच्या जाळ्या तुटतात, तुम्ही देवाचे मुलं होता, देवासाठी तुम्ही उपयोगी होता. पुढे तो म्हणतो 12वं वचन, म्हणून मी त्यास म्हणजे माझ्या जीवालाच तुझ्याकडे परत पाठवले आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, जेव्हा ख्रिस्त तुम्हाला वाचवतो, हो की नाही, ख्रिस्त काय म्हणतो देवाजवळ, की आता जसा येशू, देवाने आपला पुत्र दिला, आता देव जो पिता आहे, जसा येशू ख्रिस्ताला आपला पुत्र म्हणून स्वीकारतो, तो म्हणतोय तसंच तू आता या सगळ्यांना स्वीकार. म्हणजे किती मोठे हे आशीर्वाद आहे का जेव्हा देव तुमच्याकडे बघतो, तो म्हणतो कारण तू ख्रिस्ताला स्वीकारलं म्हणून तूही माझ्यासाठी देवाच्या मुलासारखा आहे. ही अशी एक गोष्ट आहे. समजून घ्या, माझ्या घरी एखाद्यानं दार वाजवलं आणि एखादा पोरगा आला आणि तो नवाळा असला, तर मी काय म्हणेल, काय आहे तू बाहेरच थांब, कोणाला ओळखत नाही मी तुला, माझ्या घरात येऊ शकत नाही. पण तो जर माझ्या मुलासोबत आला, आता काय झालं, माझ्या मुलाचा तो मित्र आहे, माझ्या मुलासंग तुला एंट्री आहे, तू एकटा आहे, तुला एंट्री नाही. समजलं? म्हणून तसं देव वचन काय सांगतं, मला जसा तू स्वीकारतील तसा तू जीवलग आहे, त्याला तसा तू स्वीकार. म्हणून जेव्हा तुम्ही त्याच्या पुत्राला स्वीकारतात, तो स्वर्गातील देव तुम्हाला आपल्या पुत्रासारखा तुम्हाला स्वीकारतो. तो तुमचे पाप, हे किती सुंदर गोष्ट आहे. तुम्हाला हे म्हणजे विचार करा, मी जेव्हा माझं डोकं हे एकदा म्हणजे इतक्यानं मी हे होऊन जातो, आश्चर्य वाटतं की अरे इतकं महान तारण जे तुझं जीवन बदलणार आहे, तुझे इतके सारे पाप आहे जे तुला माहीत आहे, पण तारणामुळे देव ते बघत नाही. तो म्हणतो पूर्व जितकी दूर पश्चिम तितक्या दूर तुझे पाप मी टाकलेले आहेत, त्याची मी आठवण करत नाही, तू आता माझा मुलगा झाला आहे. इतकं महान तारण तुमच्या समोर मांडलं जातं आणि इतक्या महान तारणाला सुद्धा ठुकरावणं याच्यासारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. पण पॉल काय म्हणतो, माझ्या जीवालाच तुझ्याकडे परत पाठवले आहे. आणि 13वं वचन हे जे सुंदर आहे की नाही, सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी त्याने माझी सेवा करावी म्हणून त्या जवळ ठेवण्याचे माझे मनात होते. 14वं वचन, पण तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, यासाठी की तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा. हे खूप सुंदर गोष्ट आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं तारण होतं, हो की नाही, ते आपोआपच तुमच्या मनात की मी देवाची सेवा केली पाहिजे. मी तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, आधीच्या काळात काय व्हायचे, हे जे गुलाम आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांना काय आपल्या जशा मार्केटमध्ये जनावरं ठेवले जाते, गुलाम ठेवल्या जायचे. म्हणजे एका पूर्ण्या त्या वट्यावर पूर्ण गुलाम मांडलेले आणि श्रीमंत व्यक्ती यायचे आणि त्याच्या दृष्टीपुष्टीवर का बा याचं शरीर किती आहे, हा माझ्यासाठी किती उपयोगी असेल, हे मुलगी किती काम करू शकते, याच्याद्वारे ते काय करायचे, बोली लावायचे. हां, ती 3री नंबरची व्यक्ती, ती मुलगी माझ्यासाठी कामाची आहे, ती चांगली तरुण आहे, ती चांगले कामं करू शकते, आणि तिच्यावर काय लावायचे, पैसा लावायचे आणि तिला आयुष्यभरासाठी विकत घ्यायचे. असा हा कन्सेप्ट होता. आज आपण पगार देतो आणि ते आपल्या घरी जाते, पण तेव्हा ते गुलामी काय होती, आयुष्यभरासाठी तो विकत घ्यायचे आणि ती मरेपर्यंत माझ्या इथं गुलामी करायची. आता अशी जेव्हा निलामी असताना काय झालं, एक श्रीमंत व्यक्ती आला, आपल्या टांग्यावर बसून आला आणि त्याने काय केलं,
त्या एका स्त्रीकडे बघितलं, त्या मुलीकडे बघितलं, याला तिच्यावर दया आली आणि याने म्हटलं की या मुलीची काय किंमत आहे. त्या मुलीची किंमत म्हणाले इतके इतके रुपये आहे. हा मालक म्हणाला की मी या मुलीला विकत घेतो. आणि जसं तिला विकत घेतलं ती मुलगी काय आली, मालकाची झाली. पण मालक तिच्यापासून सेवा करण्याच्या जागी त्याने काय म्हटलं, मी तुला सेवा करण्यासाठी किंवा गुलाम ठेवण्यासाठी नाही, तुला तो गुलामीतून मी वाचवलं म्हणून तुझी फेड केली आहे. तुला यासाठी मी विकत घेतलं का तुला मी फ्री करावं. तू माझ्यासोबत नाही, तुला जे पाहिजे ते जा, पण आता गुलाम राहू नको. आणि तसा वळून हा मालक निघून गेला. मागे त्याला बघितलं की कोणाच्या धावण्याचा आवाज आला. त्याने मागे वळून बघितलं, हे मुलगी धावत येत आहे. मालक म्हणते मी तुला गुलामीसाठी विकत नाही घेतलं, मी तुला फ्री करण्यासाठी विकत घेतलं. ती म्हणाले मालक मला समजलं, पण तरी तुमची सेवा करायची आहे. समजलं तारण काय असते. मी वाचलो म्हणून सेवा करायची आहे. तू मला वाचवलं म्हणून मला तुझी सेवा करायची आहे. तू मला त्या नरकातून वाचवलं म्हणून मला अनेकांना सांगायचं आहे. तू माझं जीवन बदललं म्हणून लोकांना मला सांगायचं आहे. जे पापात गुंतले आहे त्यांना सोडवता यावं, कारण तू मला सोडलं म्हणून मग मला तुझी सेवा करायची. त्याच्याशिवाय तुम्हाला इच्छाही होणार नाही का देवाची सेवा करावी. कारण वचन काय सांगतं, स्वखुशीने. ही जे गुलामीची गोष्ट सांगितली ते म्हणते की मला समजलं का तू माझ्या पापाच्या जे जाळ्या आहेत त्या तोडल्या, मला समजलं, त्याच्यापासून मला मुक्त केलं, पण मला स्वखुशीनं तुझी सेवा करायची आहे. तेव्हा कुठं तुम्ही उपयोगी होता, तेव्हा कुठं देवाला तुम्ही सेवा करू शकता, तेव्हा कुठं तुमची सेवा मान्य होते. तुमच्या पापाच्या जाळ्यात जर तुमच्या जुळल्या असल्या तुमची सेवा मान्य होत नाही, प्लस तुमची इच्छा सुद्धा होणार नाही. पुढे पॉल काय म्हणतो आपण बघू. 15वं वचन पॉल म्हणतो, कदाचित तो तुझ्यापासून यामुळे काही वेळ वेगळा झाला असला की त्याने सर्व काळसाठी तुझे व्हावे. आता ही गोष्ट समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, पापांमुळे आपण देवापासून ऑलरेडी दूर आहे. आपण आधीपासूनच देवाचे शत्रू आहात. तुम्ही चर्चमध्ये असू द्या, बायबल वाचू द्या, काही फरक पडत नाही. कारण आपल्या जाळा, आपण जे गुलाम आहे ते शैतानाचे आहोत. आता तुम्ही ऑलरेडी देवाचे शत्रू आहात. आणि जेव्हा मनुष्य मरतो, आता तो कम्प्लिटली अनंतासाठी सेपरेट होऊन जातो. आता त्याला काहीच आशा नसते. सर्व काळसाठी देवापासून तुम्ही दूर केल्या जाता. पण जर तुम्ही जिवंत असताना त्या ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारता, सर्व काळसाठी तुम्ही त्याच्या संग जोडल्या जाता. किती मोठं तारण आहे, किती मोठे हे आशीर्वाद आहे. का पहिलेच तुम्ही या जगात असताना त्याच्यापासून तुम्ही दूर आहात. तारणामुळे तुम्ही त्याचे मुलं होता. पापाच्या बेड्या तुमच्या तोडल्या जातात. तसेच तुम्ही सर्व काळ त्याचे म्हणून राहता. पण तसं जर झालं नाही तर सर्व काळपासून तुम्ही देवापासून दूर जाता. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझं मन मी तुम्हाला बोलून दाखवतो. खूपदा मला फार कठीण जातं हे वचनं, हे संदेश सांगणं. जसं मी तुम्हाला सांगितलं, शारीरिक स्वभाव म्हणतं ऐकत नाही रे नितीन, दुसरे बघ, ऐकत नाही, अजून देवाला माग, लोकांना पाठवायला सांग. पण जेव्हा मला कळतं का देवाने मला त्या अंतराळात, त्या यातनेतून, त्या अग्नीच्या सरोवरातून, कारण तारण काय असतं का ह्या अग्नीत तुमचा आत्मा जो टाकल्या जाईल त्याच्यापासून जेव्हा देवाने तुम्हाला वाचवलं, तो शिकवतो की पहिले तू बघ आणि दुसरं की अनेक वाचले पाहिजे. जेव्हा त्या व्यक्ती ज्याच्याविषयी आपलं मन करते का नाही हा ऐकत नाही, पण हा न ऐकल्यामुळे जेव्हा तिथे जातो आणि त्याला माहीत नाही, कारण तो आंधळा आहे, कारण तो पापाचा गुलाम आहे, कारण त्याला समजत नाही, पण तुला समजतं की हा जेव्हा नरकात जाईल किती भयानक राहील, म्हणून त्याला अजून एकदा सांग, कारण तो जिवंत आहे, कारण त्याच्यापाशी संधी आहे. तो जेव्हा निघून जाईल त्याला माहीत नाही किती भयानक आहे गेल्यानंतर, त्याला माहीत नाही का नरक किती आहे, त्याला समजत नाही. पण तुझे तर डोळे उघडे आहे, तुला तर सत्य कळलं, म्हणून त्याला तू सांग. पुढचे वचन 16वं वचन आपण बघू. 16वे वचन तो म्हणतो की त्याने आजपासून केवळ योग्य दासच नव्हे तर आधी काय होता,
तुम्ही पापाचे गुलाम, आता काय म्हणतो, दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू असे असावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर तो देहदृष्ट्या व प्रभूच्या ठाई याहून कितीतरी अधिक प्रिय असावा. काय रिलेशन बदलतं देवासोबत, अधिक प्रिय असावा. येशू ख्रिस्त म्हणतो का तो मला अधिक प्रिय आहे कारण त्याने मला स्वीकारले. पण हे माझ्या बापा, कारण तू माझ्यावर प्रेम करतो, कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली का त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रिय दिला, एकुलता एक पुत्र दिला. आणि जर तू माझ्यावर प्रेम करतोस पण ज्याने मला स्वीकारलं त्याच्यावर तू अधिक प्रेम करावे हे तुझी इच्छा आहे. काय बदल घडतो, कशामुळे? तो आध्यात्मिकरित्या जन्मला. आधी तो चोर होता, आधी तो लबाड होता, आधी तो व्यभिचारी होता, आधी तो पाप करणारा होता, आधी तो खोटं बोलणारा होता, आधी तो देवापासून दूर जाणारा होता. आता तो देवाचा मुलगा झाला, पापाचे जाळ्या तुटले, आता तो उपयोगी झाला, आता त्याचं नातं देवासोबत बदललं. सगळ्या गोष्टी बदलतात फक्त एका निर्णयामुळे. का येशू मला तुझी गरज आहे, माझ्या पापाची क्षमा कर, माझा आत्मा वाचो, मी दोषी आहे माझ्या राजा. विचार करा, एक डिसिजन. आणि मी तुम्हाला सांगतो ते डिसिजन तुम्ही नाही घ्यावी यासाठी इतके सारे शैतान तुमच्या मागे टाकलेले असतात जे तुम्ही बघू शकत ना. तुम्हाला आध्यात्मिक खेळ समजतच नाही. तुम्हाला वाटतं हा तर मीच आहे, हे तर माझेच विचार आहे. तुम्हाला समजत नाही का हा गेम किती वाईट चालतो. कारण हे आध्यात्मिक युद्ध आहे. हे कधी मासा आणि हाडासंग नव्हे, तर आकाशातील दूर आत्म्या आणि वाईट आत्म्यासोबत आहे, जे सदैव या डिसिजन पासून, सत्य समजण्यापासून तुम्हाला दूर ठेव. तो म्हणतो, हो शैतान म्हणतो, हो ना आध्यात्मिक, बस ना तू चर्चमध्ये, वाच ना तू प्रार्थना, पण ही डिसिजन कधीच घेऊ नको ज्याच्यामुळे तुझं आध्यात्मिक जीवनच बदलून जाईल, ज्याच्यामुळे तू देवाच्या शत्रूपासून देवाचा मुलगा किंवा मुलगी होशील. हे करू नको. त्याच्याशिवाय तुला काय पाहिजे जगातलं? पैसा पाहिजे, मोह पाहिजे, काय पाहिजे तू सांग. शैतान तुम्हाला मी सांगतो, ज्या गोष्टी तुम्हाला लागत असेल, जर देवापासून तुम्हाला दूर ठेवण्यासाठी, तो सगळ्या तुमच्या समोर मांडेल, सगळे तुमच्या जवळ राहील. कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या जाईल, तुम्ही त्यात बिझी राहाल. आता जेव्हा तुम्ही निघता, याच गोष्टी तो दुसऱ्याला दिला, आता तू घे, हा तर निघाला नरकासाठी, त्याला ते सत्य कळेल, अनंतासाठी दूर टाकल्या जाईल. पण देवाचं वचन काय सांगतं की जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता, तो दासापेक्षा प्रिय बंधू होतो, कितीतरी अधिक प्रिय असावा. शेवटचे काही वचन आपण वाचू. 18वं वचन. आणि हे किती सुंदर गोष्ट आहे. आणखी सगळ्यात शेवटची देवाची कृपा तुमच्यावर बघा. पॉल काय म्हणतो आणि याच्यातून ख्रिस्त तुम्हाला काय म्हणतो हे समजा. त्याने तुझे काही नुकसान केले असेल किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर तो माझ्या हिशोबी मांड. जेव्हा तुम्ही तारल्या जाता, आता ही गोष्ट समजून घ्या, तुम्ही शरीरातच आहात, कदाचित एखाद्या वेळेस पापात पडाल, पापापासून दूर जाल. ख्रिस्त काय म्हणतो देवाला, आता तो माझा मुलगा झाला आहे, पण जरी तो पापात पडत असेल त्याची शिक्षा तू माझ्या हिशोबी मांड, मी फेडणी करतो. काय म्हणतो, मी पॉल हे स्वहस्ते लिहत आहे, मी स्वतःची फेड करीन, शिवाय तू स्वतःचे माझे ऋण आहेस. पण मला याचा उल्लेख मी करीत नाही. शेवटचं वचन. हे बंधू, प्रभूच्या ठाई माझ्यावर एवढा उपकार कर, ख्रिस्ताच्या ठाई माझ्या जीवाला विश्रांती दे. तुमच्या जीवाला जर विश्रांती पाहिजे असेल, जगातील कुठलीच गोष्ट तुम्हाला विश्रांती देऊ शकत नाही. का? कारण तुम्ही त्या गोष्टीसाठी बनवलेच नाही. तुम्ही फक्त याच गोष्टीसाठी बनवले. तुमच्या हृदयातली, तुमच्या आत्म्याची जी जागा आहे ती ख्रिस्ताची जागा आहे. तुम्ही त्या ख्रिस्ताशिवाय दुसऱ्या जागेने भरण्याचे प्रयत्न करता, म्हणून तुमच्यापाशी कधीच शांती राहणार नाही. जगिक शांती थोड्या वेळसाठी राहील आणि पुन्हा एकदा तुमची परिस्थिती जैसी तैसी होईल. पण जेव्हा ती जागा ख्रिस्ताची, ते तुम्ही त्याला देता, तुम्ही त्याला, ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारता, त्याला म्हणता, येशू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझं जीवन बदल, या पापाच्या गुलामीतून मला सोडो, या पापाच्या जाळ्यातून मला सोडो, मला या गुलामीतून बाहेर तू काढ, माझी इच्छा आहे बदलण्याची. त्या दिवशी अनिश आला. त्याने काय सांगितलं, एका अशा व्यक्तीची, मूर्तीपूजक व्यक्तीची तुम्ही काय ऐकली साक्ष. काय म्हणाला, जेव्हा तुम्ही देवाकडे एक स्टेप घेता, तो तुमच्याकडे धावून येतो.
पण ती पहिली स्टेप घेणं हे कार्य तुमचं आहे. देव तुमच्यावर लादत नाही. पण जेव्हा तुमची इच्छा असते का मला बदलायचं आहे, माझं जीवन बदलायचं आहे, मला माझ्या पापाची क्षमा होणं आवश्यक आहे, या पापात आणि अशांतीत राहणं नाही, मला ख्रिस्ताची गरज आहे, मी ख्रिस्ताला हाक मारते, माझ्या पापाची क्षमा कर, माझ्या हृदयात ये. तुम्ही जशी पहिली स्टेप घेता, हे सगळे जे आशीर्वाद तुम्ही जे ऐकले हे तुम्ही थोडी दिले, त्या देवाने तुम्हाला दिले. तो मुक्त करतो, तो तुम्हाला वाचवतो, तो मुली होण्याचा अधिकार देतो, तो उपयोगी बनवतो, तो शांती देतो. आणि पॉल काय म्हणतो, माझ्या जीवाला विश्रांती दे. माझ्या कुटुंबियांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हा जो ओनेसिम होता, जरी ही गोष्ट ऐकत होती, मी तुम्हाला सांगतो एकेकाळी हा मी होतो, पापाचा गुलाम. आपण प्रत्येक जण जन्मता आहे, म्हणूनच तुम्ही त्या पापावर कधीच तुम्ही विजय मिळवू शकत ना. तुम्ही कधीही स्वतःला त्याच्यापासून मुक्त करू शकत ना. कधी सैतानावर तुम्ही विजय मिळवू शकत ना. पण जेव्हा तुम्ही हा निर्णय घेता की मला हे जीवन नको, इतके वर्ष मी घालून बघितलेत, माझ्यात बदल झाला नाही, माझ्या जीवनात ती शांती नाही, आणि जेव्हा तुम्ही एक डिसिजन घेता, जसे तुम्ही पलटता की मला ख्रिस्ताची गरज आहे, ख्रिस्त धावून येतो, तो म्हणतो मी तुला वाचवतो, मी याच तुझे जे पाप आहे याच्यासाठीच मी आपला प्राण दिला, तुझ्यासाठीच मी हे सगळं मरण सोसलं, माझं पवित्र रक्त याचसाठी सांडवलं की तुझ्या पापाची क्षमा व्हावी. आणि जेव्हा तुम्ही हाक मारता, हो येशू मी कबूल करते, माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, माझं जीवन बदल. एकच जीवन आहे, एकच वेळ आहे, नंतर अपॉइंटमेंट आहे. त्याच्या आधी जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही, जर तुम्ही त्याचे मुलं होता, सर्व काळ त्याच्यासोबत राहता, जेव्हा त्याच्यापासून त्याला न स्वीकारता निघता, सर्व काळ देवापासून दूर चालले जाता. हे खूप महत्त्वाचं आहे. देवाचं वचन तुमच्या संग आज बोललं असेल, तुमची इच्छा असेल का या पापाच्या गुलामीतून मी वाचली पाहिजे, मी बदलली पाहिजे, ही वेळ जाऊ देऊ नका. देवाचं वचन तुमच्यासाठी होतं. हा ओनेसिम आहे, हे तुम्ही प्रत्येक व्यक्ती आहे, मी तो होतो. हे फक्त तुमच्यासाठी साक्षच नाही, तुमच्यापाशी एक जिवंत व्यक्तीसुद्धा आहे. मी स्वतः माझी साक्ष देत आहो का मी हाच होतो. खूप प्रयत्न केले पण सुटत नाही. वरून कितीकही पॉलिश लावलं, आतला गुलाम तुटत नाही. पापापासून पळू शकत ना, स्वतःला वाचू शकत ना. म्हणून देवाने तुमच्यावर प्रेम केलं. म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, जो तुमच्यासाठी मरण पावला. त्याला गाळण्यात आलं, मारण्यात आलं, आणि त्याने मरणावर विजय मिळवला. आणि जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या बेड्या तोडल्या जातात. ती शांती तुमच्या हृदयात येतं. तुम्हाला समजतं मी देवाचं लेकरू झालं. आता आधी तुम्ही निरुपयोगी होता, आता तुम्ही त्याच्यासाठी उपयोगी होता. तुमची आपोआपच इच्छा होती की मला देवाची सेवा करायची आहे. त्या देवाने माझ्यासारख्या व्यक्तीला, मला त्याने वाचवलं. त्या गुलाम स्त्रीविषयी मी सांगितलं, त्याची दया माझ्यावर झाली, त्याने मला वाचवलं, माझ्या पापाची परतफेड केली, माझ्यासाठी क्रुसावर किंमत मोजली. देवा मला तुझी सेवा करायची आहे कारण तू मला वाचवलं. पण कधी? जेव्हा तुम्ही त्याच्याजवळ याल, त्याला हाक माराल, जेव्हा तुमची इच्छा असेल का मला बदलण्याची गरज आहे. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घाला. लक्षात ठेवा, देवाचं वचन तुमच्यासाठी आज बोलल्या गेलेलं आहे. किती वेळ तुम्ही स्वतःला देता. ख्रिस्ताला हाक मारा, तो वाट बघत आहे. तुम्ही स्वतःहून या गुलामीतून, या वाईटातून, या पापापासून कोणीच व्यक्ती स्वतःला सोडवू शकत नाही. आणि म्हणूनच देवाने आपला पुत्र येशू ख्रिस्त दिला, यासाठी का जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये. कारण पापाची गुलामी हे नाश होऊन जाईल जोपर्यंत तुमच्या बेड्या तुटणार नाही, आणि तुम्ही स्वतः हे करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, कारण आपण देहिक आहोत, तो तुमचा आत्मा वाचवतो. देवाचा आत्मा तुम्हाला दिला जातो. तुम्ही आत्मिक होता आणि त्याच्यामुळे तुम्ही विजयी होऊ शकता. देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल तर हे वेळ जाऊ देऊ नका. कारण ही संधी वारंवार राहणार नाही. तुमचे प्लॅनिंग फार असतील, पण लक्षात ठेवा आपली अपॉइंटमेंट देवाजवळ आहे. तुम्ही त्याचे शत्रू बनून त्याच्यासमोर उभे राहता का त्याचे मुलं म्हणून त्याच्यासमोर उभे राहता, हा निर्णय तुमचा वैयक्तिक आहे.
जे डिसिजन तुम्हाला आज या क्षणी घेणे आहे. आणि जर तुमची इच्छा असेल की हो मला देवाची मूल होण्याचा इच्छा आहे, हो मला बदलण्याची इच्छा आहे, मला त्या शांतीची गरज आहे, माझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे, तर याच समय त्या ख्रिस्ताला हाक मारा. म्हणा, येशू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचव, मी तुला माझा देव, माझा तारणारा स्वीकारते प्रभू. मला त्या पापाच्या बेड्यातून, त्या गुलामीतून तू वाचव माझ्या राजा. माझ्या हृदयात ये, माझी क्षमा कर, नवीन जीवन तू दे. ओय प्रभू, आज खऱ्या रीतीने मी तुझ्या जवळ येते माझ्या राजा. ओय प्रभू, माझा सगळा गर्व, माझी सगळी समज, माझ्या सगळ्या गोष्टी तू मोड. ओय प्रभू, एका लहान मुलाच्या विश्वासासारखी मी तुझ्या जवळ आली आहे. ओय प्रभू, मी दीन आहे माझ्या राजा, मला तू वाचव. ओय प्रभू, माझा आत्मा तू वाचव. जशी तुम्ही पहिली स्टेप घेता, निर्णय घेता, ख्रिस्त स्वर्गातून तुमच्या जवळ येईल, तुम्हाला तो वाचवेल. तुम्हाला समजेल का तुम्ही वाचल्या, तुम्हाला समजेल का तुमच्या सगळ्या पापाच्या साखळ्या तोडण्यात आल्या, तुम्हाला समजेल का तुम्हाला नवीन जीवन मिळालं. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो परमेश्वरा. या समय प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, प्रार्थना करतो परमेश्वरा. होय प्रभू, किती तू महान आहेस. तुझे वचन सांगतं की आम्ही पापी असतानाच, आम्ही गुलाम असतानाच परमेश्वरा तू आमच्यासाठी प्रभू मरण पावला. जो पवित्र होता तो आमच्यासाठी तू पाप झाला, यासाठी परमेश्वरा की आम्हाला तारण लाभावे. होय प्रभू, या चर्चमध्ये जुळलेला हे संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा. प्रार्थना करतो परमेश्वरा त्यांच्या आत्म्यासाठी. होय प्रभू, ते जर बघू शकत नसतील त्यांना तू सहाय्य कर. तुझी इच्छा आहे प्रभू की प्रत्येक आत्मा वाचवल्या जावा, यासाठीच परमेश्वरा तू आपला प्राण दिला. एवढंच नव्हे तर हे चर्च, आजचा संदेश, आजचे वचन तू परमेश्वरा यांना सांगण्यासाठी होय प्रभू हे सुंदर संधी दिली. प्रार्थना करतो परमेश्वरा प्रभू, जे स्ट्रगल करत आहेत, होय परमेश्वरा सैतान कधीच त्यांना सोडत नाही. त्याची इच्छा आहे प्रभू की त्यांचे मन, त्यांचे डोळे, त्यांचे कान, त्यांचे हृदय बंद ठेवावे. पण परमेश्वरा तुझं पवित्र रक्त, होय प्रभू परमेश्वरा तुझं सामर्थ्य आणि तुझी प्रीती प्रभू सगळ्या बंधनातून मुक्त करते. होय प्रभू, त्यांना सहाय्य तू कर. मस्सारख्या पाप्याला परमेश्वरा तू वाचवलंस. होय प्रभू, मी असाच होतो माझ्या राजा, पण तू माझ्यासाठी धावून आलास, माझा आत्मा तू वाचवला. होय प्रभू, त्या सगळ्या बेड्या तू तोडल्या. या समय इथे जुळलेल्या प्रत्येकासाठी, ह्या संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी प्रार्थना करतो. तुझं कार्य तू होऊ दे माझ्या राजा. त्यांना प्रभू त्यांची आत्मिक कंडिशन तू दाखव. होय प्रभू परमेश्वरा, जे नरक आणि जे प्रभू तिथे टाकणारे, जे सैतानासोबत परमेश्वरा जे अनंतासाठी तळपडत राहतील, होय प्रभू त्यांना दाखव परमेश्वरा. त्यांना समजो की परमेश्वरा ते तुझ्याकडे धावत येतील, तुला हाक मारतील. होय प्रभू, धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी, आजच्या वचनासाठी. गौरवितो, धन्यवाद देतो जे महान तारण तुझ्यापासून आहे. आणि विशेषरित्या आजचा संदेश, आजचे वचन सांगण्यासाठी जे सामर्थ्य मस्सारख्या पाप्याला तू दिलं. तुझ्यासाठी निरुपयोगी मी होतो, तुझ्यासाठी उपयोगी तू केलं. माझी लायकी नसताना मला तू वाचवलंस. आणि परमेश्वरा हे जीवनाचं सत्य, हे गोड शब्द, हे प्रिय शब्द तू आमच्यासारख्याला दिले. तुझे धन्यवाद देतो, गौरवितो. इथे जुळलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवितो. जे ऑनलाईन जुळले आहे परमेश्वरा त्याला तू सहाय्य कर. प्रत्येकाला प्रभू तू आशीर्वादित कर. आणि तुझे वचन, तुझं सत्य सांगण्यासाठी प्रभू त्यांना सहाय्य तू कर. धन्यवाद मानतो, गौरवितो. ही वेळ तुझ्या हाती सोपवितो. आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, देवाला धन्यवाद देऊ आणि आपण गीत गाऊन. आहा माझा प्रभू तो त्या खांबी मारिला, माझ्या पापांचा दंड गोतयास लाविला. क्रूसाजवळ मी पाहिला प्रकाश, माझ्या पापांचे ओझे पडले. येशूच्या कृपेने आणि विश्वासाद्वारे मी तारलोनी आनंदी आहे. क्रूसाजवळ मी पाहिला प्रकाश,
माझ्या पापांचे ओझे पडले. येशूच्या कृपेने आणि विश्वासाद्वारे मी तारलोनी आनंदी आहे. प्रेज द लॉर्ड.